सोनं आणि चांदी खरेदीची आत्तापर्यंतची सर्वात मोठी सुवर्ण संधी। आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी पडझड झाल्यामुळे सोन्याचे भाव ऐतिहासिकरित्या खाली आले आहेत। जर तुम्ही लग्न कार्यासाठी किंवा गुंतवणुकीसाठी सोन्याची वाट पाहत असाल तर हाच तो योग्य क्षण आहे। आजचे ताजे भाव पाहून तुम्हीही थक्क व्हाल। आज सतत तिसऱ्या दिवशी परत सोनं तोंडावर पडलं। आज भाव एवढे स्वस्त झाले की तुम्ही आनंदाने नाचाल। बजेट 2026 नंतर सोन्याच्या बाजारात भूकंप। अर्थमंत्र्यांच्या निर्णयानंतर सोन्या चांदीच्या किमतीत अनपेक्षित बदल झाले आहेत। 10 तोळ्याच्या भावात मोठी घट झाली असून मार्केटमध्ये सध्या पॅनिक स्थिती आहे। आज 24 कॅरेट सोन्याचा नवा दर काय आहे, चला सविस्तर जाणून घेऊया। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे भारताचे सर्वात मोठे गोल्ड न्यूज चॅनल गोल्ड रेट मराठीमध्ये। जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खूप कामाची आहे। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सातत्याने तणाव निर्माण झाला आहे, ज्याच्यामुळे सोन्या चांदीच्या किमतीत सतत चढ-उतार पाहायला मिळत आहेत। अशा परिस्थितीत जाणून घेऊया की सोने आणि चांदी या दोन्हीच्या किमतीत नक्की किती मोठी घसरण झाली आहे आणि येणाऱ्या दिवसांत सोने चांदी स्वस्त होणार की महाग। ही सर्व माहिती आम्ही तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहोत। त्यासोबतच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुमच्या शहरात आज 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे दर काय चालले आहेत आणि सोन्या चांदीचे भाव अजून किती खाली जाऊ शकतात। सोने कधीपर्यंत स्वस्त मिळेल आणि गुंतवणूक करण्यासाठी सर्वात चांगली वेळ कोणती असेल याचीही पूर्ण माहिती तुम्हाला इथेच मिळणार आहे। तर जर तुम्हाला येणाऱ्या दिवसांत सोने किंवा चांदी खरेदी करायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून योग्य वेळी तुम्हाला योग्य माहिती मिळू शकेल। पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला एक प्रश्न आहे, तुमच्या मते मार्केटमध्ये सोन्याची योग्य किंमत काय असायला हवी? खाली कमेंटमध्ये तुमची राय नक्की लिहा। आणि जर तुम्ही अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक केले नसेल आणि तुमच्या हक्काच्या यूट्यूब चॅनल गोल्ड रेट मराठीला सबस्क्राईब केले नसेल किंवा बेल नोटिफिकेशन ऑन केले नसेल तर लगेच करून घ्या, जेणेकरून रोज तुम्हाला सोन्या चांदीचे ताजे भाव सर्वात आधी मिळू शकतील। तर चला मित्रांनो, आता जाणून घेऊया की आजच्या दिवशी सोन्या चांदीचा ताजा रेट काय चालला आहे। अशात जाणून घेऊया भारतीय सराफा बाजारानुसार आज चांदीचे ताजे भाव काय आहेत। आज 1 ग्राम चांदीचा भाव 280 रुपये आहे। 10 ग्राम म्हणजे 1 तोळा चांदीचा भाव 2800 रुपये आहे आणि आज 1 किलोग्राम चांदीचा भाव 2,80,000 रुपये आहे। आज आंतरराष्ट्रीय मार्केट उघडताच पुन्हा एकदा चांदीच्या किमतीत घसरण पाहायला मिळाली। आज चांदीच्या किमतीत 5,000 रुपये प्रति किलोग्रामची घसरण दिसून आली आहे। अजूनही चांदी तिच्या उच्चतम स्तरापेक्षा 1,40,000 रुपये स्वस्त मिळत आहे आणि आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये चांदी $120 प्रति औंसवरून $80 प्रति औंसपर्यंत खाली आली आहे आणि सोन्याच्या किमतीतही $800 ची मोठी घसरण पाहायला मिळाली आहे। अशा परिस्थितीत जाणून घेऊया की सोने चांदी स्वस्त होणार की महाग। मित्रांनो, काल बजेट सादर झाले आहे। बजेटमध्ये सोन्या चांदीवर कोणतीही मोठी घोषणा झाली नाही, तरीही बाजारामध्ये जबरदस्त हालचाल पाहायला मिळाली। विशेषतः सोन्या चांदीमध्ये जी घसरण आली आहे त्याने गुंतवणूकदार आणि ट्रेडर्स दोघांची चिंता वाढवली आहे। तर सवाल हा आहे की ही घसरण अजून सुरूच राहील की इथून बाजार स्थिर होईल आणि पुन्हा तेजी पाहायला मिळेल। चला लेटेस्ट डेटा आणि मार्केट मूव्हमेंटच्या आधारावर पूर्ण चित्र समजून घेऊया। मित्रांनो, गेल्या काही सत्रांमध्ये चांदीत मोठी घसरण पाहायला मिळाली। आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे 30 ते 32% जोरात घसरण झाली आणि त्याचा थेट परिणाम भारतीय बाजारावरही झाला। MCX वर चांदीमध्ये लोअर सर्किट सुद्धा पाहायला मिळाले। तसेच सोन्यातही मोठा दबाव निर्माण झाला, पण सोन्याने खालच्या स्तरावरून चांगली रिकव्हरी दाखवली आहे। एप्रिल वायदा जो एका वेळी सुमारे 1,33,000 च्या आसपास घसरला होता, तिथे सावरून वरच्या स्तरावर ट्रेड करताना दिसला। याचा अर्थ साफ आहे की सोन्यामध्ये खालच्या दिशेला खरेदी येत आहे आणि मार्केट त्या घसरणीला पचवत आहे। आता प्रश्न हा आहे की एवढी मोठी घसरण का आली? सर्वात मोठे कारण राहिले आंतरराष्ट्रीय बाजारातील पॅनिक रिॲक्शन। नवीन फेड चेअरमनच्या नामांकनाच्या बातमीनंतर ही आशंका निर्माण झाली की व्याजाचे दर प्रदीर्घ काळासाठी उंचावर ठेवले जाऊ शकतात। डॉलर इंडेक्समध्ये मजबूती आली आणि प्रेशस मेटल्सवर दबाव निर्माण झाला। जेव्हा डॉलर मजबूत होतो तेव्हा सोने आणि चांदीमध्ये साधारणपणे कमजोरी येते। या व्यतिरिक्त रेग्युलेटर्सने अस्थिरता म्हणजेच व्होलॅटिलिटी कंट्रोल करण्यासाठी मार्जिन वाढवले।
MCX मध्ये चांदीवर मार्जिन सुमारे 60% वर पोहोचले आणि सोन्यातही 24 ते 25% आसपास मार्जिन पाहायला मिळाले. मार्जिन वाढल्यामुळे ओव्हर लेव्हरेज पोझिशन असलेल्या ट्रेडर्सवर दबाव वाढला आणि मार्जिन कॉलमुळे जबरदस्तीने विक्री झाली. मित्रांनो, बाजाराचा सर्वात मोठा धडा हाच आहे की तेजीच्या वेळी रिस्क मॅनेजमेंट अत्यंत गरजेचे आहे. जेव्हा बाजार सतत वर जात असतो तेव्हा अनेकदा गुंतवणूकदार असे मानून चालतात की तेजी कायम राहील, पण बाजार कधीही एका बाजूने चालत नाही. यावेळीही तेच झाले. जेव्हा नफा वसुली सुरू झाली आणि सोबत मार्जिन वाढले तेव्हा दुहेरी फटका बसला. एका बाजूला मार्क टू मार्केट लॉस आणि दुसऱ्या बाजूला अतिरिक्त मार्जिन की गरज. आता पुढे काय? लेटेस्ट डेटा पाहिल्यास सोन्यात घसरणीनंतर स्थिरता येण्याचे संकेत मिळत आहेत. तांत्रिकदृष्ट्या 1,33,000चा स्तर महत्त्वाचा सपोर्ट म्हणून समोर आला आहे. जोपर्यंत हा स्तर मजबूतीने टिकून राहतो तोपर्यंत मोठ्या घसरणीची शक्यता कमी दिसते. शॉर्ट टर्ममध्ये सोमवार आणि मंगळवारी थोडी मोलॅटिलिटी राहू शकते, पण त्यानंतर बाजार स्थिर होऊ शकतो. वर्ष 2026 दरम्यान भारतीय बाजारात सोने 1,60,000 रुपये प्रति 10 ग्रामच्या स्तरापर्यंत पोहोचू शकते. हे दीर्घकालीन संभाव्य लक्ष्य मानले जात आहे, जर आंतरराष्ट्रीय परिस्थिती अनुकूल राहिली तर. चांदीबद्दल बोलायचे झाले तर यात अजूनही दबाव आहे. भारतीय बाजारात 2,20,000 रुपयांचा स्तर मजबूत सपोर्ट म्हणून पाहिला जात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर $27च्या आसपास सपोर्टची चर्चा आहे. जर हा स्तर कायम राहिला तर हळूहळू रिकव्हरी होऊ शकते. वरच्या दिशेला $3,500 पर्यंतच्या परिस्थिती भविष्यात निर्माण होऊ शकतात, पण चांदीची चाल बऱ्याच अंशी इंडस्ट्रियल डिमांडवर अवलंबून असते. जर इंडस्ट्रियल डिमांड कमकुवत राहिली तर चांदीमधील तेजी मर्यादित राहू शकते. यासोबतच जाणून घेऊया आजचे 18 कॅरेट सोन्याचे ताजे भाव काय चालले आहेत. 18 कॅरेट सोने आजचे भाव. 1 ग्राम सोन्याचा भाव 11,381 रुपये आहे. 8 ग्राम सोन्याचा भाव 91,048 रुपये आहे. 10 ग्राम सोन्याचा भाव 1,13,810 रुपये आहे. 100 ग्राम सोन्याचा भाव 11,38,100 रुपये आहे. आजची घट 18 कॅरेट सोन्यात आज 107 रुपये प्रति ग्राम एवढी घट पाहायला मिळाली. आता जाणून घेऊया मित्रांनो आजचे 22 कॅरेट सोन्याचे ताजे भाव काय चालले आहेत. आता बोलूया ETF गुंतवणूकदारांबद्दल. खूप साऱ्या छोट्या गुंतवणूकदारांनी वरच्या भावावर गोल्ड आणि सिल्वर ETF मध्ये गुंतवणूक केली. फिजिकल गोल्ड खरेदी करणे महाग पडत होते, म्हणून लोकांनी डिजिटल आणि ETFचा मार्ग निवडला. घसरणीनंतर त्यांच्यात घबराहट दिसली, पण दीर्घकालीन गुंतवणूकदारांना घाबरायची गरज नाही. गोल्ड ETF मध्ये घसरणीनंतर स्थिरतेचे संकेत आहेत. सिल्वर ETF मध्ये अजून थोडा दबाव आहे, पण पुढच्या आठवड्यापासून सुधारणेची अपेक्षा केली जाऊ शकते. मित्रांनो, आपल्याला हे सुद्धा समजून घ्यावे लागेल की बातम्यांचा परिणाम लगेच होतो, पण बाजार शेवटी फंडामेंटल्सवर चालतो. जसे बजेटच्या दिवशी निफ्टीमध्ये 700 अंकांची घसरण आली, पण काही वेळानंतर घसरण मर्यादित राहिली. ठीक तसेच प्रेशस मेटल्समध्येही सुरुवातीच्या पॅनिकनंतर स्थिरता येऊ शकते. दीर्घकालीन दृष्टिकोनातून पाहिल्यास जागतिक अर्थव्यवस्थेत अनिश्चितता कायम आहे. जर व्याजदरात कपात करण्याचा सिलसिला सुरू झाला आणि डॉलर इंडेक्स स्थिर किंवा कमकुवत झाला तर सोने आणि चांदीमध्ये पुन्हा तेजी पाहायला मिळू शकते. सोने नेहमीच सेफ हेवन ॲसेट मानले जाते. जेव्हा जेव्हा जागतिक तणाव, आर्थिक अस्थिरता किंवा महागाई वाढते, गुंतवणूकदार सोन्याकडे वळतात. तर निष्कर्ष काय निघतो? सध्या जी घसरण आली आहे ती पॅनिक आणि सेंटिमेंटवर आधारित जास्त वाटते. सोन्यात खालच्या स्तरावरून खरेदी येत आहे, जे सकारात्मक संकेत आहेत. चांदीमध्ये अजून थोडा वेळ लागू शकतो, पण तिथेही स्थिरतेची शक्यता आहे. शॉर्ट टर्ममध्ये चढ उतार राहू शकतात, म्हणून ट्रेडर्सने स्टॉप लॉसचे पालन नक्की केले पाहिजे आणि गुंतवणूकदारांनी आपल्या ध्येयानुसार आणि कालावधीनुसार निर्णय घेतला पाहिजे. मित्रांनो, बाजारामध्ये टिकून राहायचे असेल तर रिस्क मॅनेजमेंट सर्वात मोठे शस्त्र आहे. कधीही ओव्हर लेव्हरेज टाळा, मार्जिनचे लक्ष ठेवा आणि भावनांमध्ये वाहून जाऊन निर्णय घेऊ नका. घसरणीच्या वेळी संयम आणि तेजीच्या वेळी नियंत्रण हीच यशस्वी गुंतवणुकीची गुरुकिल्ली आहे. व्हिडिओचा उद्देश फक्त माहिती देणे आहे. कोणतीही खरेदी विक्री करण्यापूर्वी आपल्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. सोबतच जाणून घेऊया आजचे 22 कॅरेट सोन्याचे ताजे भाव काय चालले आहेत. 22 कॅरेट सोने आजचे भाव. 1 ग्राम सोन्याचा भाव 13,910 रुपये आहे. 8 ग्राम सोन्याचा भाव 1,11,280 रुपये आहे. 10 ग्राम सोन्याचा भाव 1,39,100 रुपये आहे. 100 ग्राम सोन्याचा भाव 13,39,000 रुपये आहे.
आजची घट 22 कॅरेट सोन्यात आज 130 रुपये प्रति ग्राम एवढी मोठी घट पाहायला मिळाली. आज पुन्हा एकदा बाजार उघडताच 22 कॅरेट सोन्याच्या किमतीत ही मोठी घसरण पाहायला मिळाली आणि इंटरनॅशनल मार्केटमध्ये सोन्याच्या किमतीत $800ची मोठी घसरण दिसून आली आहे. जर तुम्ही सोने चांदी खरेदी करू इच्छित असाल किंवा सोन्या चांदीमध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी आज एक शानदार संधी आहे आणि अंदाज लावला जात आहे की सोन्या चांदीच्या किमतीत अजून मोठी घसरण पाहायला मिळू शकते. गेल्या आठवड्यातही 22 कॅरेट सोन्याच्या किमतीत मोठ्या तेजीनंतर घसरण पाहायला मिळाली होती. गेल्या काही दिवसांत जागतिक अनिश्चितता खूप वाढली आहे, ज्याच्यामुळे सोन्या चांदीच्या किमतीत मोठी तेजी येत होती. तसेच प्लॅटिनम आणि कॉपरमध्येही घसरण झाली आहे. यासोबतच जाणून घेऊया आजचे 24 कॅरेट सोन्याचे ताजे भाव काय चालले आहेत. आज 1 ग्रॅम सोन्याचा भाव 1,15,175 रुपये आहे. 8 ग्रॅम सोन्याचा भाव 1,21,400 रुपये आहे. 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1,51,750 रुपये आहे. 100 ग्रॅम सोन्याचा भाव 15,17,500 रुपये आहे. आज पुन्हा एकदा बाजार उघडताच 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळाली आहे आणि सोने व चांदीचे दागिने बनवून घेणाऱ्या लोकांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. तर मित्रांनो, ही होती सोन्या चांदीच्या भावाबाबतची संपूर्ण आणि सविस्तर माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि गोल्ड रेट मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.